हॅलो, नमस्कार. आज आपण छान अशी झणझणीत अशी पाटोड्याची भाजी बनवणार आहोत. इथे मी कढईमध्ये तेल घेतलेली आहे आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ टाकून घ्यायचे आणि हे छान फ्राय करायचे. आणि मग नंतर यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकायचे आणि पाणी उकळल्याच्या नंतर 1 वाटी बेसन पीठ टाकायचे आणि याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचे. आणि हे पीठ ना आपल्याला एका प्लेटमध्ये तेल लावायचं आणि त्या प्लेटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आणि याला थापून घ्यायचं आणि 10-15 मिनिटाच्या नंतर याच्या वड्या करून घ्यायच्या त्या पद्धतीने. आता ना आपण छान अशी भाजीला फोडणी देऊया. इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घेतली आणि तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकते आणि भरपूर असं अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि कांदा, खोबरा, टोमॅटोचं वाटण टाकायचं आहे आणि या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. मग यामध्ये आपल्याला हळद, तिखट, मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि मग नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आणि आपल्या ठेवणीतला काळा गरम मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. मस्त अशी 5 ते 10 मिनिटं उकळी काढून घ्यायची आणि झणझणीत अशी आपली पाटोड्याची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की बनवा.